ईडीची नोटीस आल्यानंतर सुद्धा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याचा निर्धार अमोल कीर्तीकर यांनी व्यक्त केलेला आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच ते माध्यमांच्या समोर आले। दुसरीकडे खिचडी चोरांना धडा शिकवणार असा निर्धार भाजपकडून व्यक्त करण्यात येतोय आणि याच मतदारसंघातून इच्छुक असलेल्या संजय निरुपमांनी बंडखोरीचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले अमोल कीर्तीकर मतदारसंघात फिरतायत। उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी कोरोना काळातील खिचडी वाटप भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली होती। त्यानंतर नॉट रिचेबल असलेले अमोल कीर्तीकर मतदारसंघात निवडणुकीची जुळवाजुळव करताना दिसू लागले। उमेदवारी देत दाखवलेल्या विश्वासाबाबत त्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले। तर त्याच दिवशी आलेल्या ईडीच्या नोटिशीचा मतदारांनीच विचार करावा असंही ते सांगतायत। खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआर मध्ये आपलं नाव नाही हे सांगतानाच तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। उद्धवजींनी जो माझ्यावरती विश्वास दाखवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचं जे काही मला तिकीट दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। हे जे बोलणारे जे लोक आहेत त्यांनी पहिल्यांदी जो मूळ एफआयआर आहे ईओडब्ल्यूचा तो तपासावा। त्याच्यामध्ये कुठेही अमोल कीर्तीकर ह्या नावाचा उल्लेख नाही आहे। ज्यावेळेला एखादा एफआयआर होतो किंवा ईसीआयआरच्या माध्यमातून ईडी चौकशी करते तेव्हा त्या माध्यमातून अनेक लोकांना चौकशीला बोलवलं जातं। त्याच्यामुळे मलाही चौकशीला बोलवण्यात आलेलं होतं ह्याच्या अगोदरसुद्धा आणि मी तशा पद्धतीने त्यांना इन्क्वायरी एजन्सीजना आतापर्यंत मी सहकार्य केलेलंच आहे। अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली असली तरी त्यांच्यासमोर शिंदेच्या शिवसेनेचा कोण उमेदवार असेल हे अद्याप स्पष्ट नाहीये। अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। गजानन कीर्तीकर हे शिंदेच्या शिवसेनेत तर अमोल कीर्तीकर हे ठाकरेंच्या सेनेत आहेत। या मतदारसंघात पिता विरुद्ध पुत्र अशी लढाई होईल असं वाटत होतं, मात्र अमोल कीर्तीकरांसमोर उभं राहण्यास गजानन कीर्तीकर यांनी नकार दिलाय। त्यामुळे या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून तगड्या उमेदवाराचा शोध सुरू आहे। अभिनेता गोविंदा यानं काही दिवसांपूर्वीच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्याला आता या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे। मात्र गोविंदाच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचं सांगण्यात येत आहे। तर गोविंदा प्रतिस्पर्धी असला तरी चांगली लढत देऊ असा विश्वास अमोल कीर्तीकर व्यक्त करतायत। माझ्यासमोर आता कसं आहे की एकदा आपल्या पक्षाने ज्यावेळेला विश्वास टाकला त्यानंतर समोर कोणी आला तरी मी अत्यंत चांगल्या रीतीने त्या ठिकाणी लढत देणार आहे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मला सहकार्य करणार आहेत। दुसरीकडे भाजपकडून अमोल कीर्तीकरांवरती खिचडी चोर असा आरोप करत टीका करण्यास सुरुवात झाली। खिचडी चोरांना धडा शिकवणारच असं भाजपा नेते सांगतायत। या मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या संजय निरुपमांचीही तीच भाषा वापरत काँग्रेसचे नेते पदाधिकारी खिचडी चोराचा प्रचार करणार नाही हे सांगतायत। अमोल कीर्तीकरच्या खात्यात 1,65,00,000 रुपये खिचडी घोटाळ्याचे गेले आहेत। 4 महिन्यापूर्वी एफआयआर झाले, चौकशी सुरू आहे। अमोल कीर्तीकर चौकशीला सामोरे जायला का घाबरतात? संजय राऊत मुलीच्या खात्यात खिचडीचे पैसे गेले, संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरच्या खात्यात पैसे गेले, आदित्य ठाकरेचे सहयोगी सूरज चव्हाणच्या खात्यात पैसे गेले। अमोल कीर्तीकर जर खिचड़ी खाली है हिसाब तो देना पड़ेगा। निश्चित तौर पर कांग्रेस का जो कैडर है, जो मेरे से जुड़े हुए जो लोग हैं, वो सारे के सारे लोग शिवसेना के इस कैडर का, इस शिवसेना के इस उम्मीदवार का विरोध करेंगे। और सिर्फ कैडर ही नहीं, कांग्रेस के कार्यकर्ता नहीं, कांग्रेस को मानने वाले मतदाता भी इस खिचड़ी चोर के लिए काम नहीं करेंगे, उसको वोट नहीं देंगे, ऐसी मैं घोषणा कर रहा हूं। उन्होंने कहा कि मैं खिचड़ी चोर का प्रचार नहीं करूंगा, बराबर ना? कैसे करेगा कोई? कौन कर सकता है? कोविड में हम लोग तो सबको मदद कर रहे थे, कोई लोग पैसे कमा रहे थे, और ये तो खिचड़ी चोरी करना, डेड बॉडी बैग में पैसे खाना, ये तो बहुत पाप है ना। इसलिए संजय महापाप है, इसलिए संजय निरुपम जी ने बरोबर कहा है। दुसरीकडे या मतदारसंघावरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद असल्याचं दिसतंय। संजय निरुपम या मतदारसंघातून इच्छुक असताना ठाकरेंनी परस्पर अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे। या जागेसह आणखीन काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होतील असं काँग्रेसचे नेते सांगतायत।
तर इच्छुक असलेल्या संजय निरुपमांनी काँग्रेसला 1 आठवड्याची मुदत दिली आहे. त्यानंतर ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. 5-6 सीट जे आहे ज्याच्यावर आमचा दावा आहे, क्लेम आहे आणि जिथे कार्यकर्ता मजबूतीने कुठल्याही परिस्थितीत निवडणुका लढला पाहिजे हे हट धरून बसलेले आहेत, अशा लोकसभा क्षेत्रामध्ये मैत्रीपूर्ण लढण्याचा आमचा संकल्प आहे. आम्ही लढू आणि तशी प्रकारची आमची महाराष्ट्राची भूमिका काँग्रेस पक्षाची दिल्लीच्या लिडरशिपला आम्ही कळवून दिलेली आहे. सध्या मी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि काँग्रेस पक्षाचा एक छोटासा नेता आहे, नेता म्हणून मी काम करत आहे इकडे. तो ह्या विषयावर पुढे मला काय करायचं आहे त्याच्यासाठी मी 1 आठवड्याची घोषणा केलेली आहे. या पुढच्या आठवडा सुरू होईल, त्यानंतर मी सांगणार की माझी काय भूमिका असेल. आता या मतदारसंघात नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे. मैत्रीपूर्ण लढत खरंच होणार का, की संजय निरुपम शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून कीर्तीकरांना आव्हान देणार हे पाहावं लागणार आहे. गजानन कीर्तीकर पडद्याआडून अमोल कीर्तीकरांना मदत करतील असंही सांगण्यात येत आहे. यात शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार नेमका कोण असेल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. उत्तर पश्चिम मुंबईची लोकसभेची निवडणूक या सगळ्यामुळे चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. अजय मानेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.